शनिवार दिनांक 8 ऑक्टोबर 2022। ओम नमो नारायणाय। मी योग सद्गुरू डॉक्टर कृष्ण देवगिरी। चला तर आज आपण जाणून घेऊया योग सद्गुरू विचारधारामध्ये उच्च शिक्षित पती पत्नी। त्या अगोदर एक सुविचार आपण घेऊया। आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली आहे। आत्मविश्वास म्हणजे मनुष्याला जिवंत ठेवणारी शक्ती आहे। जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे। जेवढा आत्मविश्वास जास्त तेवढे कार्य जास्त। आत्मविश्वास कुमकुवत असेल तर आपल्या हातून कोणतेही काम होणार नाही। परीक्षेत उत्तम यश मिळवायचे असेल तर अभ्यास केलाच पाहिजे। ज्या व्यक्ती आज आदरणीय पूजनीय महान मानल्या जातात त्या साऱ्यांचा प्रचंड आत्मविश्वासामुळेच त्यांचे जीवन उजळले आहे। पैशाचे सामर्थ्य असो किंवा नुसते कुणाचे साय असो किंवा नसो, केवळ आत्मविश्वास व निश्चयाचे फळ यामुळेच मनुष्य विजयी होऊ शकतो। आत्मविश्वास हा असा सोबती आहे की ज्याच्यामुळे आपण सदैव विश्वास टाकून यशाच्या मार्गाने चालत राहतो। आत्मविश्वासाच्या बळावर हेलन केलर या मुकबधीर अंध स्त्रीने आपल्यातील अपंगत्वावर मात केली। म्हणूनच आत्मविश्वास हेच यशाचे मूळ कारण आहे। धन्यवाद। योग सद्गुरू विचारधारामध्ये आज उच्च शिक्षित पती पत्नी याविषयी माझं मत मांडायचं आहे। सुखी जीवन जगण्यासाठीच वैवाहिक जीवन असते। असे सुखी जीवन आपोआप प्राप्त होत नाही, तर यासाठी जीवन जगण्याची कला आत्मसात करावी लागते। जीवन जगणे ही एक कलाच आहे। हेच बहुतेक अशिक्षित आणि सुशिक्षित स्त्री पुरुषांना सुद्धा माहीत असते की नाही, त्यालाच माहीत। नोकरी अथवा व्यवसाय करणाऱ्या पती पत्नीचे परस्पर संबंध जिव्हाळ्याचे असणे अत्यंत आवश्यक असून त्यासाठी त्यांनी जीवन जगण्याची कला साध्य करून घेतलीच पाहिजे असा दृष्टिकोन ठेवणं आवश्यक आहेच। परंतु अत्यंतिक महत्त्वाची बाब असूनही कोणीही किंवा या बाबतीत आपले वागणे चूक आहे हे देखील मान्य करीत नाही। त्यातून चुकीची जाणीव न झाल्यामुळे 80% पती अथवा पत्नी दोघांपैकी जो जोडीदार आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे तो आपल्या जोडीदाराला पर्याय शोधण्यासाठी प्रयत्न करतात। परंतु माझ्या मते लग्न किंवा विवाह म्हणजेच नक्कीच आपल्या जोडीदाराला गृहीत धरणे होत नाही, तर ते जेथे आपला पती अथवा पत्नी कमजोर असतील तर त्या बाबी सक्षम करण्याचे अथवा स्वतःला सक्षम समजणाऱ्या जोडीदाराने या बाबी निभावता येणे म्हणजे त्याला आपल्या जोडीदाराला मदत करणे किंवा आपल्या बरोबर घेऊन जाणे हे योग्य ठरते। माझ्या मते जेथे कमी तेथे आम्हीच या उक्तीप्रमाणे विवाहित स्त्रिया अथवा पुरुषांनी एकमेकांना मनापासून प्रेमाने साथ देत संसार चालवला तर नक्कीच एक मराठीमध्ये एक गाणं माझ्या लक्षात आलं। दृष्ट लागण्या जोगे सारे गालबोट ही कुठे नसे, घर दोघांचे असेल सुंदर स्वर्ग त्या पुढे फिका पडे। मी काय गायक नाही, परंतु मला जे जमलं ते आणि जे आठवलं ते तर योग्य आहे ते मी बोललो। तर याप्रमाणे जीवन जगण्याची आपण स्वतः
वरीलप्रमाणे जोडीदाराला सांभाळून घेण्याची जी पद्धत आहे तुम्ही अंगीकारायला अवश्य पाहिजेच. मला नेहमीच असा प्रश्न पडतो की उच्च शिक्षित पती पत्नी वेगवेगळ्या व्यवसायात अथवा वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरी करीत असतील तर, किंवा एकाच व्यवसायात किंवा एका क्षेत्रात नोकरी करत असतील तर त्यांचे परस्पर संबंध कसे असायला हवे पाहिजे. माझ्या मते नोकरी अथवा व्यवसाय करणाऱ्या पती पत्नीचे संबंध सौहार्दाचे असले पाहिजेत. एकमेकांना साथ दिली तर जीवनात संगीत निर्माण होईल. याच्या उलट एकमेकांनी अहंकाराच्या आहारी जाऊन एकमेकांशी विरोध करण्याचा पवित्रा घेतला तर जीवनात साडेसाती निर्माण होईल. नोकरी अथवा व्यवसाय करणाऱ्या उच्च शिक्षित पती पत्नींच्या जीवनात अनेक कारणामुळे एकमेकांबद्दल गैरसमज निर्माण होण्याची दाट शक्यता असते. शिक्षण घेतल्याचा अभिमान, अर्थप्राप्तीचा अहंकार, बहुतांशी क्षुल्लक कारणास्तव आपलेच म्हणणे खरे करण्याची प्रवृत्ती, काही कारणामुळे निर्माण होणारे एकमेकांबद्दलचे संशयाचे ढग, यामुळे व्यवसाय करणाऱ्या पती पत्नीच्या जीवनात 36चा आकडा निर्माण होतो. म्हणजेच पती पत्नींच्या जीवनात ताप, संताप व ताणतणाव निर्माण होऊन त्यांचे जीवन दुःखमय होते. जोपर्यंत पती पत्नीच्या संबंधात 63 तुमच्या लक्षात आला असेल, हा आकडा म्हणजेच थोडक्यात समझोता निर्माण होत नाही, म्हणजेच पती पत्नीचे परस्पर संबंध सौहार्दाचे होत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या जीवनात आनंदाची दिवाळी येणार नाही. सुखी जीवन जगण्यासाठीच वैवाहिक जीवन असते. असे सुखी जीवन आपोआप प्राप्त होत नाही, तर त्यासाठी जीवन जगण्याची कला आत्मसात करावी लागते. जीवन जगणे ही एक कला आहे. हेच बहुतेक अशिक्षित सुशिक्षित स्त्री पुरुषांना माहीत नसावे असं मला वाटतं. त्याचप्रमाणे जीवन जगण्याची कला कोठेही शिकवली जात नाही. शाळा कॉलेजमध्ये किंवा विविध संस्था व संप्रदायांमध्ये जीवन जगण्याची कला शिकवली जात नाही. म्हणूनच सुख कणभर आणि दुःख मणभर अशी परिस्थिती वैवाहिक जीवनात निर्माण होते. म्हणूनच सुख कणभर आणि दुःख मणभर अशी परिस्थिती वैवाहिक जीवनात निर्माण होते. थोडक्यात काय तर, नोकरी अथवा व्यवसाय करणाऱ्या पती पत्नीचे परस्पर संबंध जिव्हाळ्याचे असणे अत्यंत आवश्यक असून त्यासाठी त्यांनी जीवन जगण्याची कला साध्य करून घेतली पाहिजे असा दृष्टिकोन ठेवणं आवश्यक आहेच. परंतु ही अत्यंतिक महत्त्वाची बाब असूनही कोणीही या बाबतीत आपले वागणे चूक आहे हे देखील मान्य करत नाही. त्यातून चुकीची जाणीव न झाल्यामुळे 80% पती अथवा पत्नी दोघांचेही किंवा दोघांपैकी जो जोडीदार आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे तो आपल्या जोडीदाराला पर्याय शोधण्यासाठी प्रयत्न करीत असतात. परंतु माझ्या मते लग्न किंवा विवाह म्हणजे नक्कीच आपल्या जोडीदाराला गृहीत धरणे होत नाही, तर जेथे जेथे आपल्या पती अथवा पत्नी कमजोर वाटतायत असतील तर त्या बाबी सक्षम करण्यासाठी आपण स्वतःला सक्षम समजवणाऱ्या जोडीदाराने ते नाते निभावता येणे महत्त्वाचं आहे. थोडक्यात, दृष्ट लागण्या जोगे सारे गालबोट ही कुठे नसे, घर दोघांचे असेल सुंदर, स्वर्ग त्या पुढे पिका पडे. धन्यवाद. ओम नमो नारायण.